नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे बीएमसी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत पीएफ मधून म्हणजेच भनिनीमधून परतफेडीची रक्कम व ना परतफेडीची रक्कम आपल्याला कशी मिळवता येते, तसेच त्यासाठी कसा अर्ज करावा, त्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याविषयीची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आपल्याला। भनिनीमधून परतफेडीची रक्कम काढण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती कोणती आहेत ते आपण बघूया। कर्मचाऱ्याचा मूळ अर्ज पाहिजे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राची छायांकित प्रत पाहिजे, पगाराच्या पावतीची छायांकित प्रत पाहिजे, स्वयं घोषणापत्र व एक फोटो पाहिजे। त्याच्यानंतर आपण आता बघूया की आपल्याला भनिनीमधून ना परतफेडीची रक्कम काढण्याकरिता कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते। आता भनिनीमधून ना परतफेडीची रक्कम काढण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती कोणती आहेत ते आपण बघूया। त्याच्या अगोदर आपण बघूया की आपल्याला भनिनीमधून ना परतफेडीची रक्कम कोणत्या कोणत्या कारणाकरिता मिळते। तर दोन कारणं आहेत ना परतफेडीची रक्कम मिळण्याकरिता। एक आहे पाल्याच्या लग्नाकरिता आणि दुसरा आहे घर दुरुस्तीकरिता। तर आता पाल्याच्या लग्नाकरिता आपल्याला काय काय लागणार ते आपण बघूया। कर्मचाऱ्याचा मूळ अर्ज, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राची छायांकित प्रत, पगाराच्या पावतीची छायांकित प्रत, स्वयं घोषणापत्र व एक फोटो, पाल्याच्या आधार कार्डची छायांकित प्रत, त्याच्यानंतर वयाच्या पुरावासाठी आपल्याला पाल्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत आणि पाल्याची मूळ लग्नपत्रिका आपल्याला लागणार आहेत। तर आता आपण बघूया घर दुरुस्तीकरिता जर आपण ना परतफेडीचं कर्ज घेत असू तर त्याला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत। कर्मचाऱ्याचा मूळ अर्ज आपल्याला लागणार आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राची छायांकित प्रत आपल्याला लागणार आहे, पगार पावतीची छायांकित प्रत, स्वयं घोषणापत्र व एक फोटो, घर दुरुस्तीकरिताचे कोटेशन। आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की सर्व छायांकित प्रती ह्या कर्मचाऱ्याने स्वयं साक्षांकित करायच्या आहेत। तसेच जी ना परतफेडीची आपण रक्कम ज्या कारणाकरिता घेत आहोत त्या कारणाचे कागदपत्रे म्हणजेच ना परतफेडीची रक्कम वापरल्यानंतर त्याची ओरिजिनल आपल्याला पावत्या विभागामध्ये सादर करून तो लेखा आपल्याला बंद करून घ्यावायचा आहे। ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे त्याची डाउनलोड लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल, तिथून आपण डाउनलोड करून ही लिस्ट वापरू शकता। सर्वप्रथम अर्ज बघणार आहोत। परतफेडीचा आणि ना परतफेडीचा अर्ज कशा प्रकारे बनवायचा आहे ते आपण बघणार आहोत आणि दोन्ही अर्ज आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात येईल, तिथून आपण डाउनलोड करून वापरू शकता। तर आता इथे आपल्याला सर्वप्रथम कर्मचाऱ्याचं नाव, पदनाम, वेतनपत्रक क्रमांक, दिनांक नमूद करायचा आहे, त्याच्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि विभाग आपल्याला नमूद करायचा। इथे आपल्याला विषय नमूद करायचा आहे, त्याच्यानंतर इथे कर्मचाऱ्याचं नाव, पदनाम, विभाग यायचं आहे आणि इथे आपल्याला कर्मचारी संकेतांक, वेतनपत्रक क्रमांक, कोणत्या कारणासाठी आपल्याला परतफेडीचं कर्ज हवं आहे ते कारण आणि रक्कम इथे नमूद करायची आहे। तसे याच्यासोबत आपल्याला जोडायचं काय काय ओळखपत्र आणि पगाराची पावती आपल्याला याच्यासोबत जोडायची आहे। चला तर मग आता बघूया नेक्स्ट आपला जो फॉर्म आहे ना परतफेडीचा तो कसा आहे ते। ना परतफेडीच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला इथे नाव, पदनाम, वेतनपत्रक क्रमांक, दिनांक, त्याच्यानंतर इथे विषयामध्ये येईल ना परतफेडीचे कर्ज मिळण्याबाबत, त्याच्यानंतर इथे आपल्याला कर्मचाऱ्याचं नाव, पदनाम, विभाग लिहायचा आहे, त्याच्यानंतर कर्मचारी संकेतांक, वेतनपत्रक क्रमांक। आता इथे मुलाचं किंवा मुलीच्या लग्नासाठी आपण घेत असेल तर इथे आपल्याला जे मुलाचं असेल मुलीचं असेल ते एक आपल्याला कट करायचं आहे, त्याच्यानंतर इथे लग्नाची तारीख आपल्याला नमूद करायची आहे, त्याच्यानंतर इथे रक्कम नमूद करायची आहे, त्याच्यानंतर याच्यासोबत आपल्याला ओळखपत्राची झेरॉक्स, पगार पावतीची झेरॉक्स, त्याच्यानंतर पाल्याचे आधार कार्ड, पाल्याच्या शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्यासाठी, त्याच्यानंतर पाल्याची लग्नपत्रिका, ही मूळ लग्नपत्रिका आपल्याला लागणार आहे। त्याच्यानंतर इथे आपल्या कर्मचाऱ्याचं पूर्ण नाव लिहून सही करायची आहे व पदनाम लिहायचं आहे। तर आपल्याला हा सॅम्पल फॉर्मॅट देण्यात आलेला आहे। हा सॅम्पल फॉर्मॅट आपण डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून डाउनलोड करून वापरू शकता। तर इथे आपल्याला हा अर्ज असणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्याचं ओळखपत्र असणार आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याची पगाराची पावती असणार आहे,
आता पगाराच्या पावतीमध्ये जर कर्मचाऱ्याची RF कटिंग होत असेल तर कर्मचाऱ्याची रिफंडेबल अमाऊंट ही ची कटिंग चालू आहे असे आपल्याला दिसते। त्याच्यानंतर कर्मचाऱ्याची आपल्याला इथे स्वयं घोषणापत्र कर्मचाऱ्याचं घ्यायचं आहे। इथे कर्मचाऱ्याचा फोटो येणार आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचं नाव येणार आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचा आधार क्रमांक आणि राहण्याचं ठिकाण आपल्याला इथे नमूद करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कर्मचाऱ्याची साईन घ्यायची आहे, कर्मचाऱ्याचे इथे नाव नमूद करायचं आहे, दिनांक आणि ठिकाण नमूद करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे, भविष्य निर्वाह निधी आगाऊ रक्कमेचा तक्ता। हा फॉर्म आपण भरणार आहोत। तर या ठिकाणी कर्मचाऱ्याचं नाव, पदनाम, त्याच्यानंतर विभाग आपल्याला नमूद करायचा आहे, त्याच्यानंतर हा इथे बिल्ला क्रमांक म्हणजे EC क्रमांक आपल्याला नमूद करायचा आहे। त्याच्यानंतर इथे आपण नमूद करणार आहोत की कर्मचाऱ्याचे रिफंडेबल अमाऊंटचा कोणता हप्ता गेलेला आहे ते आपण हा तक्ता इथे दाखवणार आहोत। तर ह्या तक्त्यामध्ये आपल्याला 12 महिन्याचा तक्ता आपल्याला द्यायचा आहे। तर जी मी आपल्याला वेतन पावतीमध्ये RF अमाऊंट सांगितलेली होती ती अमाऊंट इथे आपल्याला दर महिन्याच्या तक्त्यामध्ये जर त्याची कटिंग सध्या चालू असेल तर ती आपल्याला इथे नमूद करायची आहे। त्याच्यानंतर आता आपण खाली येणार आहोत, इथे आपल्याला डिपार्टमेंटचा सही व शिक्का घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म 2 प्रतीमध्ये भरायचा आहे। भविष्य निर्वाह निधीतून घ्यावयाचा आगाऊ रकमेसाठीचा अर्ज संगणकीय हा आपल्याला भरायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला कर्मचाऱ्याचा EC नंबर, वेतनपत्रक क्रमांक, कर्मचाऱ्याचं नाव, त्याच्यानंतर पदनाम, खात्याचे नाव, वेतनपत्रकाचे नाव, मूळ वेतन किती आहे, बेसिक पे कर्मचाऱ्याचा, ग्रेड पे आता येणार नाही कारण की ग्रेड पे मूळ वेतनामध्ये मर्ज झालेला आहे म्हणून इथे डॅश, विशेष वेतन काही देण्यात येत असेल तर ते आपल्याला इथे लिहायचं आहे। आता कर्मचाऱ्याने अर्जामध्ये किती रक्कम मागितलेली आहे ती रक्कम आपल्याला इथे नमूद करायची आहे। त्याच्यानंतर जन्मतारीख इथे नमूद करायची आहे। त्याच्यानंतर नियुक्ती दिनांक, त्याच्यानंतर वेतन घेत असलेल्या बँकेचे नाव इथे आपल्याला नमूद करायचं आहे, त्याची शाखा नमूद करायची आहे, खाते क्रमांक नमूद करायचा आहे, त्याच्यानंतर MICR नंबर आपल्याला इथे नमूद करायचा आहे। इथे आपल्याला आगाऊ रक्कम घेण्याचे कारण नमूद करायचे आहे। त्याच्यानंतर आगाऊ रकमेचा प्रकार, परतफेडीचं किंवा विना परतफेडीचं ते नमूद करायचं आहे। त्याच्यानंतर वसुलीची हप्त्यांची संख्या नमूद करायची आहे। त्याच्यानंतर या अगोदर गृहकर्ज घेतलेले आहे का ते नमूद करायचं आहे। त्याच्यानंतर कर्मचाऱ्याची इथे स्वाक्षरी घ्यायची आहे। जर कर्मचाऱ्याला स्वाक्षरी करता येत नसेल तर आपल्याला इथे कर्मचाऱ्याचा अंगठ्याचा ठसा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे नमूद करायचं आहे की कर्मचाऱ्याचा जो परतफेडीचा कर्जाचा हप्ता चालू आहे त्याची शेवटची वसुली कधी झालेली ती आपल्याला नमूद करायचं आहे। त्याच्यानंतर उर्वरित रक्कम किती ती आपल्याला नमूद करायचं आहे। जर कर्मचाऱ्याने भरलेली असेल रक्कम तर ती पावती क्रमांक नमूद करायचा आहे, दिनांक नमूद करायचा आहे आणि शिल्लक किती रक्कम आहे ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला रिफंडेबलचा फॉर्मॅट समजून सांगण्यात आलेला आहे। तर आता बघूया आपण नॉन रिफंडेबलसाठी आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याचा फॉर्मॅट कसा आहे ते आपण बघूया। आता नॉन रिफंडेबलसाठी आपल्याला कर्मचाऱ्याचा अर्ज घ्यायचा आहे। त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचा अर्ज घेतल्यानंतर आपल्याला ECS फॉर्म जोडला नाही तरीसुद्धा चालेल। त्याच्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्याचं ID कार्डची छायांकित प्रत घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्याचा नॉन रिफंडेबलसाठी म्हणजेच मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी जर कर्मचारी अर्ज करत असेल तर आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट त्या पाल्याचं आपल्याला घ्यायचं आहे पुराव्यासाठी वयाच्या। त्याच्यानंतर इथे पाल्याचं आपल्याला आधार कार्ड घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पाल्याची इथे मूळ लग्नपत्रिका आपल्याला घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे स्वयं घोषणापत्र आपल्याला कर्मचाऱ्याचं घ्यायचं आहे। तर स्वयं घोषणापत्रामध्ये आपल्याला इथे कर्मचाऱ्याचा फोटो येणार आहे, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचं नाव, त्याच्यानंतर आधार क्रमांक, व्यवसाय, नोकरी, राहण्याचं ठिकाण आपल्याला इथे येणार आहे आणि इथे आपल्या कर्मचाऱ्याची स्वाक्षरी येणार आहे। त्याच्यानंतर इथे कर्मचाऱ्याचा नाव येणार आहे, इथे दिनांक आणि इथे ठिकाण येणार आहे। त्याच्यानंतर आता इथे
रिफंडेबलमध्ये सांगितल्याप्रमाणे हा तक्ता आपल्याला भरून द्यायचा आहे। इथे कर्मचाऱ्याचं नाव येणार आहे, पदनाम येणार आहे, विभाग येणार आहे। त्याच्यानंतर कर्मचाऱ्याची 12 महिन्याची वसुली आपल्याला इथे दाखवायची आहे। जर कर्मचाऱ्याचं अगोदरचं जर परतफेडीचं कर्ज चालू असेल तर इथे 12 महिन्याची आपल्याला वसुली दाखवायची आहे। त्याच्यानंतर इथे विभागाचा सही व शिक्का येणार आहे। त्याच्यानंतर इथे या ठिकाणी आता हा अर्ज आहे तो डिपार्टमेंटने भरायचा आहे। तर इथे कर्मचारी संकेतांक, वेतनपत्रक क्रमांक, नाव येणार आहे, पदनाम येणार आहे, वेतनपत्रकाचे नाव, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचं सध्याचं मूळ वेतन किती आहे ते येणार आहे। ग्रेड पे सध्या मर्ज झाल्यामुळे इथे ग्रेड पे टाकण्याची आवश्यकता नाही। विशेष वेतन जर कर्मचाऱ्याचं काही असेल तर ते इथं आपल्याला लिहायचं आहे। कर्मचाऱ्याने मागितलेली रक्कम किती आहे ती इथे नमूद करायची आहे। जन्मतारीख इथे नमूद करायचं आहे। नियुक्ती दिनांक, सध्या कर्मचाऱ्याचं वेतनाची बँक कोणती आहे ती इथे नमूद करायची आहे। शाखा नमूद करायची आहे। खाते क्रमांक नमूद करायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कर्मचाऱ्याचा MICR नमूद करायचा आहे। आगाऊ रक्कम घेण्याचे कारण इथे नमूद करायचे आहे। आता इथे आगाऊ रकमेचा प्रकार इथे विना परतफेडीचा असेल तर विना परतफेडीचं आपल्याला इथे नमूद करायचं आहे। वसुली होणार नाही त्याच्यामुळे दोन्ही आपल्याला कट करायचं आहे। त्याच्यानंतर गृहकर्ज घेतलेले आहे किंवा नाही हे इथे आपल्याला नमूद करायचं आहे। इथे कर्मचाऱ्याची स्वाक्षरी येणार आहे। त्याच्यानंतर इथे प्रतिमध्ये आपल्याला लेखा अधिकारी आपला जर कोणतं डिपार्टमेंट आहे, जर समजा वॉटर डिपार्टमेंट असेल तर इथे लेखा अधिकारी बनिनी पापू मनी येणार आहे। त्याच्यानंतर इथे कर्मचाऱ्याची शेवटची हप्त्याची वसुली जर म्हणजे कर्मचाऱ्याचं जर परतफेडीचं कर्ज चालू असेल तर कर्मचाऱ्याची हप्त्याची शेवटची वसुलीचा आपल्याला महिना इथे नमूद करायचा आहे। रक्कम इथे नमूद करायची आहे। पावती क्रमांक जर कर्मचाऱ्याने रोख रक्कम जर भरली असेल कोषागारात तर इथे पावती क्रमांक, दिनांक नमूद करायचा आहे आणि किती रक्कम भरली ते आपल्याला नमूद करायचं आहे। त्याच्यानंतर इथे खाते प्रमुखाची स्वाक्षरी व शिक्का येणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ना परतफेडीचा फॉर्म भरायचा आहे व लेखा अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईकरता म्हणजेच अधिदानाकरता पाठवायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळी कागदपत्रे जोडून परतफेडीचं व ना परतफेडीचं कर्ज करण्याकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण सांगितलेलं आहे। तर आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आपल्या BMC कर्मचाऱ्यांसोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित प्राप्त होईल। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।